नमस्कार. आपल्याला आता 1 महिन्यानंतर अधिक महिना लागत आहे. महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्यात जावयाला वाण द्यायची प्रथा फार प्रगत झालेली आहे. त्यासाठी ते अनारसे कसे करायचे असतात त्याचा विधी मी आपल्याला सांगत आहे. तो विधी आपण जावयाला वाण देणं जरुरी असतं आणि महिलांनी अनारसे करणं शिकावं ही माझी फार इच्छा आहे. ही इच्छा आपण सगळ्यांनी आता प्रगट करायची. अनारशाची विधी मी तुम्हाला सांगते कसा करायचा. तो अनारशाचं पीठ कसं तयार करायचं हे सांगते आहे. 1 वाटी तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ स्वच्छ धुवायचे. धुतल्यानंतर ते तांदूळ पाण्यामध्ये टाकायचे. आज पाण्यात टाकल्यानंतर सकाळी उठून त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं. परत त्याच्यात दुसरं पाणी घालायचं. दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून घ्यायचं. परत तिसऱ्या दिवशी पाणी घालायचं. ते वरचं पाणी काढून घ्यायचं. चौथ्या दिवशी सकाळी ते तांदूळ उपसायचे. उपसल्यानंतर ते तांदूळ काटनच्या कपड्यावर वाळत लावायचे. काटनच्या कपड्यावर सुती कपड्यावरती तांदूळ वाळत घातलेले आहे ते तांदूळ तुम्ही थोडे ओलसर असू द्यावे आणि मग ते ओलसर तांदूळ मिक्सरमधून पिसून घ्या. ती जे मिक्सरमध्ये पिसलेलं पीठ आहे ते पीठ मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं चांगलं स्वच्छ. मैद्याचं ते एका भांड्यात काढायचं. नंतर त्यामध्ये पिठी साखर घ्यायची. ती मिक्सरमधून पिसायची, दळायची. ती दळलेली 1 वाटी साखर आणि 1 वाटी ही तांदळाचं पीठ हे दोघं मिश्रण करायचं. तुम्हाला जर जास्त थोडं कोरडं वाटलं तर त्यात थोडंसं तूप टाकायचं आणि त्याचे दाबून लाडू करायचे. ते लाडू 2-3 दिवस मुरत ठेवले म्हणजे त्या अनारशाला जाळी पडते, चांगले होतात. हे बघा, हे अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे लाडू. आता हे मी दूध घेतलेलं आहे. ही मी खसखस घेतलेली आहे. आता हे गोळे मोडायचे आणि ते कसे थापायचं तो विधी मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे 4 लाडू आहे. ह्यातला लाडू मी एक मोडते. याला दुधाचा तुपाचा हात लावायचा थोडासा. सगळे एक साथ मोडू नका, नाही तर ते पातळ होईल. पातळ झालं जमणार नाही. मग हे जर पातळ झालं तर हा दुसरा मोडून त्यात मिळवायचा. साधारण कणकीसारखं घट्ट करायचं मध्यम आकाराचं की बोटाने तो फैलला पाहिजे या हिशोबाने करायचा. तो खसखसवरती तो अनारसा थापायचा. मग आता हा जो तांदळाच्या पिठाचा लाडू आहे हा मी फोडते आहे. हे पहा, आता हाताने बारीक करून घेतला. या बारीक केलेल्या लाडवाला आता मी थोडासा दुधाचा हात लावते. तर दूध सोडाल तर पातळ होईल. थोडं असं थोडं दूध टाकायचं आणि त्याला मिळवायचं. कारण साखरेचं पाणी व्हायची भीती असते. साखरेचं पाणी झालं तर मग दुसरा लाडू त्यात पुन्हा मिळवायचा म्हणजे ते बेताबाती होतं. बेताबाती झालं म्हणजे तुम्हाला अनारसा थापायची तकलीफ होणार नाही. तांदळाचं पीठ तयार झालं. आता आपल्याला अनारसा कसा करायचा हे मी सांगते तुम्हाला. हा गोळा हातावर घ्यायचा असा, याला गोल गोल करायचा. गोल गोल केल्यानंतर तो ही खसखस आहे, ही खसखसाची टाकायची आणि खसखसाची टाकली की त्याला असा थापायचा. असा थापल्यानंतर हे जे बोट आहे ह्या बोटांनी ह्याच्यावर पंचगौरी निघतात. झाला अनारसा तयार. पण आता ते दूध लावलं होतं ना, त्या दुधाचे आता हे मी अनारशाचा आकार म्हणून हे गोळे तयार करून घेतलेले. आता इकडे कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे. ते तूप गरम होईल. हे बघा, कढईत आता गॅसवर आपण कढई ठेवली. कढईत तूप टाकलेले. तूप पुरीसारखं गरम नाही झालं पाहिजे. तूप गरम झाले मध्य आचेवरती मी अनारसा टाकते. मी आता हा अनारसा करते. तूप गरम होऊन राहिलेला आहे. हा अनारसा असा बोटांनी थापला की याच्यावर पंचगौरी उलटतात. अनारसा खसखसचा अंग वर आलं पाहिजे आणि हे तोपडा अंग कढईत खाली गेलं पाहिजे. ते आता मी हा कढईत टाकते आहे. अनारसा हा कढईत टाकते आहे. हा पा आता धाऱ्याने ह्या अनारशावर असं तूप घालावंच लागतं. तूप घातल्याशिवाय धार होत नाही. तर अनारसा पगळेल. बदामी रंगाचा झाला की त्याला काढून घ्यायचा. अनारसा तुपात विरघळत आहे. आता काय गुपित कुठल्या टिप्स आहे त्या आपण पुढे पाहू. हे बघा, मी आता अनारसा टाकला आहे. त्याला फार मदत हात लागतंय. अनारसाचं पीठ पण तेच आहे. त्याच प्रकारे अनारसा केलेला आहे, तुपात सोडलेला आहे. पण तळण्याची ही जी पद्धत आहे, या पद्धतीने तुम्ही जर अनारसा तळला तर तुमचा अनारसा कधीसुद्धा तेलात किंवा तुपात अजिबात विरघळणार नाही. मस्त छान अगदी सुरेख रंग आलेला आहे. तळलेला अनारसा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ.
तर ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आईने आपल्याला सांगितलेल्या आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचासुद्धा अनारसा जर विरघळत असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. या प्रकारे एकदा करून बघा. तुमचा फसलेला अनारसा 100% छान मस्त तयार होईल. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.